नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 31 ऑगस्ट 2024। तर आपण 3-4 दिवसापूर्वी अंदाज दिलेला होता 30 तारखेपासून विदर्भ व मराठवाड्यामध्ये पाऊस सुरू झालेला आपल्याला दिसून येईल। तर त्याप्रमाणे 30 तारखेला म्हणजे काल 4च्या नंतर पाऊस सुरू झालेला शेतकरी मित्रांनो। त्यामध्ये काल 4च्या नंतर गंगाखेड, परळी, बीड जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये काही म्हणजे 4च्या नंतर दिवस आणि रात्री बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस पडला। त्यामध्ये आज इथं सुद्धा रात्रीसुद्धा इथं पाऊस पडला। रात्री म्हणजेच पाथरी तालुका, सेलू तालुका आणि बीड जिल्हा, लातूर, धाराशिव सर्वदूर पाऊस नाही हा, पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला। यामध्ये इथं सुद्धा पाऊस पडला, हे पाहू शकता तुम्ही, चिखल झालेला आहे शेतामध्ये। रात्री आपण दिलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस आलेला आहे आणि विदर्भामध्ये तर मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। आणि विदर्भामध्ये आपण तसा अंदाज सांगितला सुद्धा होता 3-4 दिवसापूर्वी, विदर्भामध्ये जोरदार ते मध्यम सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये यवतमाळ जिल्हा, अमरावती जिल्हा, त्याच्यामध्ये तसंच वर्धा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे शेतकरी मित्रांनो। तर आपला पुढील हवामान अंदाज, तर आज 31 ऑगस्टला आज नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्याच्या प्रामुख्याने या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी, आणि बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर इथे मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच धाराशिव जिल्हा इथे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज। आणि विदर्भामध्ये नागपूरच्या साईडला थोडा पाऊस कमी राहील, पण नागपूरचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये वर्धा जिल्हा, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण जे अमरावती विभागामध्ये जिल्हे आहेत त्यामध्ये आज 2 दिवसामध्ये आज सुद्धा मध्यम ते जोरदार आणि उद्या सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, म्हणजे उद्या 1 सप्टेंबरपर्यंत। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मी अंदाज सांगितलं होता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मात्र पाऊस बऱ्याच ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झालेला दिसून, त्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या ते जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर उर्वरित जो पश्चिम महाराष्ट्राचा जो सांगली, सातारा, कोल्हापूर हा जिल्हा आहे त्यामध्ये मात्र उद्या 1 सप्टेंबरपासून तिथं पाऊसमान सुरू झालेलं आपल्याला दिसून येईल। पण तिथला जो पाऊसमान आहे सांगली, सातारा, कोल्हापूर या पुणे विभागातला, तिथे मात्र पाऊस असा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाही, तिथे मात्र मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे। आणि नाशिक विभागामध्ये मात्र मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे उद्यापासून, म्हणजे 1 सप्टेंबर ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान। तर मराठवाड्यामध्ये सुद्धा उद्या बऱ्याच ठिकाणी सर्वदूर ढगाळ वातावरण, आज पण बऱ्याच भागामध्ये सर्वदूर ढगाळ वातावरण राहील। तर उद्या खांद्यामुळे नाही, आणि परवा दिवशी बैलपोळा म्हणजेच 2 तारखेला बैलपोळा, तर बैलपोळ्याला सुद्धा ढगाळ वातावरण व दिवसासुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये। आणि आज सुद्धा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। हा झाला आपला। आणि तुम्हाला एक सांगायचं कामाचं नियोजन, म्हणजे 26 तारखेपासून आपण सांगत होतो की पाऊस 30 तारखेला येणार आहे, त्याच हिशोबाने मी शेतकरी मित्रांनो कामाचं नियोजनसुद्धा केलेलं आहे। तर मी इथं कपाशीला खत पेरणंसुद्धा झालेलं आहे, आणि वखरणी, खत पेरणी हे संगत असते। हे तुम्ही पाहू शकता खाली, ही वखरणी म्हणजे तिकूनच खत पेरी झाली, शेवटचं काल झालेलं होतं, आणि फवारणीसुद्धा झाली। म्हणजे आपल्याला जर अचूक अंदाज जर असेल तर कामाचं नियोजनसुद्धा करता येतं, आणि त्यामुळे आपली नुकसानसुद्धा बरीचशी टळू शकते, हे तुम्हाला माहीतच आहे। तर माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।